हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आता भरपूर दिवस म्हणजे आठवडाभर माहेरी राहून आता परत मला घरी जायचं असं. आता तुम्ही म्हणसाल की इतक्या लवकर तर ही आली आणि लगेच चालली. आम्हाला 1-2 पण व्लॉग नाही दिसले हिचे की माहेरी हे केलं, ते केलं, काय केलं. तर खरं सांगू की मी तेवढे काही व्हिडिओ बनवलेच नाही आईच्या इकडे. कारण की आमचा फिरण्यातच जास्त वेळ जात होता आणि प्लॅनिंग होत होती पण आमचं कॅन्सल होत होतं. तर आज ठरलं की म्हणजे आज आज शेवटचा दिवस होता. आज जायचं होतं घरी आणि घरी जायचं होतं म्हटल्यावरती घरी जाऊन कोण स्वयंपाक करेल, आहे का नाही? म्हणून मस्तपैकी वहिनीने माझ्या फणसाची भाजी, शेंगदाण्याची चटणी, चपात्या वगैरे सगळं रेडी केलं आणि मला फक्त घरी जाऊन आईचं ते डबा खोलून जेवण करायचं होतं. तर खरंच माझी वहिनी पण खूप छान आहे. माझी आई ह्या दोघींनी पण मिळून आणि बघायचं पॉटी टाईम चालू होता. हिची पण एक गंमत सांगते तुम्हाला. ही जेव्हा पॉटीला जाते का, तेव्हा जेव्हा ती पाणी टाकते, तेव्हा पोटीला बाय करते आणि कशी म्हणते माहिती का, "पॉटी बाय" असं. तर खूप गंमत वाटते. तर साहेबांची निद्रा चालू होती आणि त्याला आम्ही सांगत होते, की "साहेब चला आपल्याला आता आपल्या परतीच्या प्रवासाला जायचं आहे." तर ही तुम्ही जखम बघत असाल तर ही जखम आहे घुशीने केलेली. आता माहीत नाही घूस होती की मुंगस होता का? याला कोणाच्या समोरही गेलं तरी याला लढाईचा जास्त ताव येतो आणि तो लढाई करायसाठी गेला असेल आणि एकदम असं उसाचं रान होतं त्याच्यामध्ये आम्हाला दिसलं नाही नेमकं घूस होता की घूस होती की मुंगूस होता. पण नशीब तिथल्या कुत्र्यांनी ह्याला वाचवलं. जे पाळलेले कुत्रे आहेत, आम्हाला जेव्हा ह्याचा आवाज आला की ओरडण्याचा, भांडण करण्याचा, तेव्हा आम्ही त्या कुत्र्यांना त्याला पाठवलं त्याचा पाठलाग करायला आणि त्या कुत्र्यांना भिवून जेव्हा हा पळत आला, तेव्हाही त्याची जखम दिसली. रात्रभर बाहेर होता. पहिल्यांदाच बाहेर गेला होता त्या दिवशी आणि हे बघा पाय फाडून आला असा. तर मस्तपैकी आईने गहू वगैरे भरून दिले आणि ही जी पोतुली मी रिकामी करत आहे, त्या पोतुलीमध्ये मला गहू भरून द्यायचे होते म्हणून तिने कांदे वगैरे व्यवस्थित केले आणि ती पोतुली मला गव्हासाठी दिली. तर वहिनीने मस्तपैकी मला डब्यामध्ये फणसाची भाजी आणि चपात्या, शेंगदाण्याची चटणी वगैरे पॅक करून दिली आणि हे बघा आमचे भाऊसाहेब हे आले कामावरनं आणि आता कामावरनं आल्यावर त्यांची जराशी झोप होऊन आम्ही निघणार होतो एकंदरीत 5-5:30 वाजता आणि हो का दुसरे ह्यांचं नाव आहे बिट्टू राज. तर मस्तपैकी आमची ह्यांची झोप चालू होती, आमचा स्वयंपाक वगैरे चालू होता आणि मी माहेरी आली की अशीच आणि सासरी आली गेल्यावरही मी तशीच. माझा अवतार एकच असतो कारण की मी जास्त असं काही हेच करत नाही आणि बघा माझा पिंपल्स. चेहरा तर काही सांगू नका. माझा चेहरा इतका खराब होत चालला आहे दिवसेंदिवस. तर हे बघा माझ्या वहिनीच्या बेडरूममध्ये खूप छान असं तिनं फोटो केलेले तयारीने तिने स्वतः तयार केलेले आहेत आणि काय म्हणतात त्याला जे आपले बॉक्सचे हे असतात ना कागद त्याच्यावरती ही फोटो तिने चिपकवलेले आहेत आणि मस्तपैकी आमच्या सगळ्या मेमऱ्या तिने लावलेल्या आहेत. बघा ह्याच्यामध्ये फक्त माझा झिंगऱ्या मिस झाला आणि नंतर तिला कळलं अरे हो हा पण राहिला आणि नंतरनं तिने लावला पण असेल कदाचित कारण ती सगळ्याला सोडन पण मांजरांना सोडणार नाही एवढं मला माहिती आहे आणि तिने नंतर लावला पण असेल. तर ही जो पहिला मांजर दिसती का ह्याचं नाव किट्टू होतं. हे खूप दिवस होता पण माहीत नाही तो अचानक एक दिवस कुठं निघून गेला. तो काही घरी आलाच नाही परत. नंतर मग बिट्टूला आणलं. तर मस्तपैकी तिच्या वहिनीचे, भावाचे, आईचे, माझ्या आईचे, माझ्या नवऱ्याचे वगैरे, मुलांचे वगैरे सगळ्यांचे तिने फोटो टाकले तिच्या म्हणजे ठेवले. म्हणजे आईला पण नंतर राग यायला नको की बघा माझे लावले नाही आपले लावले आणि आमचे नाही लावले असं म्हणून बिचारीने सगळ्यांचे फोटो लावले. आणि इथं मग आमचं आता कसं थोडा वेळ येत होता जवळ जायचा. तसं मन जास्त असं हे होत होतं की आता चला घरी जायचं आहे आपल्याला. उद्यापासून सकाळी उठून आपलं सगळं करायचं स्वयंपाक हे ते सगळे आता उद्यापासून बे दुने 4 तेच. तर हे आहेत मस्त. ही माझी श्रावणी आहे बरं का. आणि हा माझा दादू आहे आणि ही मी आहे. माझ्या 7व्या महिन्याचा फोटो आहे हा आणि हा माझा लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे. ही माझी श्रावणी. हे सुद्धा फोटोचं छान तिनेच केलं होतं. तर आम्ही निघालो असल्यावरती ह्याला सोडून कसं जायचं ना, हा साहेब कुठेही येणार कारण की माझी वहिनी येते म्हटल्यावर ह्या साहेबाची एंट्री पाहिजेतच. तर वहिनी आणि माझा भाऊ आम्हाला सोडायला येत होता आमच्या गावाला. तर CNG वगैरे मस्तपैकी भरून घेतली आणि ह्या झिंगऱ्या साहेब तर काय त्याला सवय नव्हती गाडीमध्ये बसायची तर सारखा म्याऊ म्याऊ चालू होतं आणि एकदम घाबरत होता. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर त्याचा व्हिडिओ मी टाकला होता त्याच्यामध्ये. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.